भाजी विक्रेत्यांचा नगरपालिकेवर मोर्चा, चर्चा सफल। बीएड कॉलेज येथील भाजीपाला विक्रेत्यांना तेथून हटविण्याची कारवाई नगरपालिकेमार्फत गेल्या 2 दिवसांपूर्वी झाली होती। त्यानंतर काल दिनांक 31 डिसेंबर रोजी पथ विक्रेते समितीचे सदस्य ॲडव्होकेट संग्राम जोंधळे आणि दीपक साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर मोर्चा नेण्यात आला। त्यामध्ये मुख्याधिकारी कोकरे आणि पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चा होऊन असे ठरविण्यात आले की एक भाजी विक्रेत्यांना खुणा करून त्यांना जागा निश्चित करून द्यायची। 2 कर आकारणी ही नियमाप्रमाणे घ्यायची, कर अतिरिक्त घेतला जातो अशी भाजी विक्रेत्यांची तक्रार होती। 3 एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला त्या ठिकाणी विक्री करता येईल, त्यासाठी नगरपालिकेकडे सर्वांनी आधार कार्डची प्रत जमा करावी। 4 भाजी विक्रेत्यांनी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नये, प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणात धोका उत्पन्न होतो, तसेच गाया जनावरे प्लास्टिक पिशव्या खाल्ल्यामुळे त्यांचे पोटात साठून त्यांचा मृत्यू होतो। 5 भाजी विक्रेत्यांनी निर्धारित जागेपेक्षा जास्त जागेचा वापर करायचा नाही, रस्त्यात अडथळा उत्पन्न होईल अशा ठिकाणी बसवायचे नाही, तसेच संध्याकाळी शिल्लक राहिलेला कचरा हा ट्रॅक्टरमध्ये टाकायचा, त्यासाठी संध्याकाळी नगरपालिकेने ट्रॅक्टर पाठवायचा आहे। अशा प्रकारे सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। भाजी विक्रेत्यांना व्यवसाय करता येईल आणि रस्ते देखील व्यवस्थित राहिले पाहिजे ही पथ विक्रेते समितीच्या सदस्यांनी संगमनेर शहरातील नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन त्यास प्राधान्य दिले। या बैठकीला संघर्ष सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशवराव जाधव, शहर अध्यक्ष दत्तात्रय कांडेकर, भाजी विक्रेते लांडगे, ढोले तसेच इतर असंख्य महिला पुरुष भाजीपाला विक्रेते मोठ्या संख्येने हजर होते। शेरणी न्यूज संगमनेर, संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा।